सातारा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर येते। शिवथर गावात राहणाऱ्या एका विवाहितेचा तिच्याच घरी गळा चिरून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली। मृतक महिलेचं नाव पूजा जाधव असं आहे। ही घटना सोमवारी घरी कोणी नसताना घडली आहे। घरात कोणी नसल्याचं पाहून गळा चिरत खून करण्यात आलाय। प्रेमसंबंधातून ही हत्या करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय। पोलिसांनी आपली तपासाची चक्रे दुरावत अवघ्या 12 तासात पुण्यातून अटक करण्यात आली आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव अक्षय साबळे असं आहे। पोलिसांनी अक्षयची कसून चौकशी केली असता हा सर्व प्रकार प्रेम प्रकरणातून घडला असल्याचं समोर आलंय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना सोमवारी शिवथर येथे घडली। पूजा जाधव हिचे अक्षय साबळे याच्यासोबत गेल्या काही काळापासून प्रेमसंबंध असल्याचा संशय आहे। पूजा जाधव घरी एकटी असताना आरोपी अक्षय साबळे तिच्या घरी गेला। त्यावेळी त्यांच्यात वाद झाल्याने वादाच्या पार्श्वभूमीवर अक्षयने धारदार शस्त्राने पूजाचा गळा चिरून हत्या केली आहे। हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता। स्थानिक माहिती, तांत्रिक तपशील आणि फोन लोकेशनच्या आधारे आरोपीला शोधण्यात आलाय। आरोपीला रात्री उशिरा पुण्यातून अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात अक्षय साबळे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास सुरू आहे। ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे।